लाइटर गन आणि छेरा गन खरी पिस्तूल असल्याचं भासून दहशत निर्माण करणारा इसम गजाड. पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पथकाची धडाकेबाज कारवाई. पथकास अवैध शस्त्रासंबंधी माहिती काढून पेट्रोलिंग करत असताना महातपुरी फाटा इथं आले असता गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की इसम नामे विशाल डुमणे राहणार मातपुरी हा अग्निशस्त्रासारखी दिसणारी पिस्टल ही सोबत बाळगून खरे असलेलं सांगून तसेच त्याचे फोटो काढून व्हॉट्सअप स्टेटस, डीपी व ग्रुपवर प्रसारित करतोय. त्यामुळे गावातील लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण होतीये. नमूद इसम हा महातपुरी फाटा पांडुरंग हॉटेलच्या बाजूस त्याच्या कमरेला 2 पिस्टल लावून थांबलेला आहे. अशी गोपनीय बातमी मिळाल्यावरून पंचासह जाऊन त्यास ताब्यात घेऊन त्याचं पूर्ण नाव विचारलं असता विशाल नारायण डुमणे राहणार महातपुरी असं सांगितलं. त्यावरून पंचासमक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यात एक लाकडी ग्रीप असलेली लोखंडी पिस्टल सारखी दिसणारी छऱ्याची गन व एक लोखंडी पिस्टल सारखे दिसणारे लाइटर गन असे मिळून आले. सदर इसमात याबाबत काही कागदपत्र आहेत का असं विचारलं असता त्यानं नसल्याचे कळवलं. सदर इसम हा अग्निशस्त्र सारखे दिसणारे छऱ्याचे शस्त्र व लाइटर गन वापरून लोकांमध्ये स्वतःविषयी दहशत निर्माण करत होता. त्यावरून सदर इसमास ताब्यात घेऊन सोनपेठ पोलीस स्टेशन गुन्हा दाखल केला. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली PSI चंदन परिहार, पोलीस अंमलदार महेश कवठाळे, राहुल परसुडे, माणिक वाघ, रंगनाथ दुधाटे, सचिन भदरगे, पोलीस शिपाई शरद सावंत, हनुमान ढगे, दिलीप निलपत्रेवार, गजानन क्षीरसागर, चालक हनवते व सायबर सेलचे गणेश कोटकर यांनी केले. जनता न्यूज 24 ताससाठी आमचे प्रतिनिधी आशिष दयानंद मुंडेसह मी अवधूत, जनता न्यूज 24 तास, सोनपेठ.